पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवण्यासाठी महाविकास आघाडीचे आंदोलन। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे येणार असून महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळा पोशाख परिधान करून काळे फलक आणून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवण्यात येणार आहे। बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले। करण्यात येत आहे। काळे काळे कपडे परिधान केलेले किंवा पट्ट्या बांधलेले कसं आज तुम्ही बघू शकता, पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये लोक परेशान आहे। महंगाई का प्रश्न आहे, युवकांचा प्रश्न आहे। त्यामुळे आज इथे नरेंद्र मोदी साहेब इथे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहराला येणार आहे। तर महाविकास आघाडीतर्फे त्याचे निश्चित करण्यात येत आहे, कारण की आता ते जे बदलापूरची घटना झालेली आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि शर्मसार करणारी घटना आहे। त्याच्यावर पण महाराष्ट्र सरकारने आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं महाविकास आघाडीचं मागणी आहे। कुणी येऊन या सगळ्या छोट्या मुलीवर सुद्धा सुरक्षित राहिलं अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून आम्ही पंतप्रधानाविरुद्ध इथं आंदोलन करतो। बरं, काय पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे, असू जनतेने काय फरक पडतो। बरं, आता तुमची भूमिका काय आहे? आंदोलनाची भूमिका आहे, तुम्ही पुढे जाणार आहात काही ते प्रयत्न करतोय पोलिसांनी जाऊ दिलं तर प्रयत्न करतोय। पोलिसांचा फोर्स पाहता तुम्हाला ते पुढे जाऊ देणार नाही। जे व्हायचं ते होईल। आम्हाला संघर्ष काय नवीन थोडी। आपण पाहतो की कशा खुश खबर डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका। सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स, गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा। ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल। अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात। अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात झालाय। नांदगाव पेठ टोलनाका जवळील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झालाय। शिवशाही बस नागपूरवरून अकोला येथे जात होती। बस समोर गाय आल्याने हा अपघात झालाय। बसमध्ये 30 ते 35 प्रवासी प्रवास करत होते। यामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आशा खडसे नाव आहे माझं। मी नागपूरहून अमरावतीला येत होती, तर मधात शिवशाही बस होती। मध्ये गाय आल्यामुळे बस तिथे पलटी झाली। त्यात खूप लोक असे जखमी झालेले आहेत। नुकसान म्हणजे दोघे जण वारले, त्यात भरपूर लोक होते। खूप लोकांना लागलं, खूप जखमा झालेले आहे। नाही, गाडी स्पीड में नहीं थी, स्पीड मध्ये नव्हतं म्हणून खूप लोकांना असं लागलं नाही। स्पीड मध्ये असती तर चांगलं 2-3 झाले असतं बस। वीणा संतोष बनसोड, मी नागपूरवरून अकोल्याला जात होती शिवशाहीमध्ये आणि एकाच आम्ही बसलेलोच होते। एकदम गाडी हलली तर आम्हाला पण माहीत नाही पडलं की काय झालं, पण नेमकं एकदम आम्ही खाली पडलो। म्हणजे दुसऱ्याचे आमच्या अंगावर पण लोक पडले। माझा मुलगा तिकडे पडला आहे, आमचे चष्मे पण गेले, मोबाईल पण गेले, सगळं आमचं इकडे बॅग पण हे झालं। मग आम्ही कसं तरी निघालो, एकमेकाच्या सहाऱ्यानं बाहेर आलो। तर आम्हाला घबराट वाटत होती। गाय आली मधात, मग आम्हाला नंतर माहीत पडलं की गायला वाचण्यासाठी कंडक्टरनं गाडी अशी म्हणजे थोडीशी व्यवस्थित केली तर त्यांचा टोल गेला आणि गाडी पलटली। माझं नाव दिनेश प्रल्हाद विरगट आहे, वय 45 वर्ष आहे। मी नागपूरहून अकोल्याकडे येत होतो। माझी गाडी व्यवस्थित होती आणि सुरळीत चालू होती। अचानक गाय विरुद्ध दिशेने आली, तिला मी वाचवायचा खूप प्रयत्न केला। शेवटी ती अचानक आताना माझ्या बसला धडकली आणि माझी गाडी पलटी झाली। एकदम गाडी पलटी झाली, त्याच्यात एक व्यक्ती तर अचानक गाडी पलटी झाली। 35 प्रवासी होते। प्रवाशांना विचारू शकता की बाबा ड्रायव्हरची गाडी कंट्रोलमध्ये होती,
पण ते अचानक गाय आडवी आल्यामुळे एकदम तर हे होऊ शकत नाही, त्याच्यामुळे घडलं. टाईम किती वाजताच होता रे? 9:30ची घटना, 9:15ची घटना. मला वाटतं 15-16 जणांना मार आहे, किरकोळ मार आहे. मृत्यू 1 जण, 2 जण. गोंदियात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन, विविध राज्यातील खेळाडूंनी नोंदविला सहभाग. गोंदिया जिल्ह्यात आज क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यामध्ये वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. आज गोंदिया सकाळपासूनच पाऊस सुरू असताना सुद्धा मॅरेथॉन स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. तर या मॅरेथॉनमध्ये 3 प्रकारांमध्ये ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. 21 किलोमीटर, 11 किलोमीटर आणि 5 किलोमीटर या 3 गटांमध्ये ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली असून या मॅरेथॉन स्पर्धेकरिता भारतातील 17 राज्यातील खेळाडू सहभागी झाले होते. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जवळपास 3000 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. आयोजित करून मोठ्या शरीर सुदृढतेकरिता व्यायामाची गरज असते, त्यासाठी नियमित व्यायामांसह धावणे सुद्धा महत्वाचे आहे. त्यामुळे आज गोंदिया जिल्ह्यामध्ये मैराथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मेरी उम्र फिलहाल 82 साल की है और खेलकूद की कोई उम्र नहीं होती है. 82 और जैसे 41 किलोमीटर दौड़ सकते हैं, 42 किलोमीटर दौड़ सकते हैं, 21 किलोमीटर दौड़ सकते हैं. एक आदमी के पास में एक हिम्मत होनी चाहिए, जिसको कहते हैं दम खम और हिम्मत. जिसके पास दम खम में हिम्मत रहेगी वो कभी भी दौड़ सकता है. खेलकूद की कोई उम्र नहीं होती है. और ये आज दौड़ देखने के बाद मुझे बड़ी खुशी हुई, इतनी खुशी हुई कि जिसका हाथ नहीं. मैं तो कहता हूँ ये ऐसी दौड़ अगर हमेशा होते रहे तो यहाँ के बच्चे बड़े जवान हर लोग तैयार हमेशा बने रहेंगे. गोंदियामध्ये फर्स्ट टाइम वर्षा मॅरेथॉन करण्यात आला आहे आणि आम्हाला हा सौभाग्य मिळाला की आज जसं नाव तसंच आज पावसाने सुद्धा आम्हाला खूप साथ दिली. आज आपल्याला पूर्ण भारतातील ज्या आसाम, मेघालय, दिल्ली आहेत, कोल्हापूर आहे, हे लांब लांब ठिकाणातून खूप प्रतिस्पर्धी आलेले आहेत. त्यांची राहणे वगैरेची आम्ही सोय केलेली आहे आणि छान आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे. गोंदिया शहरामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचं मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या ठिकाणी भारतातून 17 राज्यातून स्पर्धक आले होते. 21 किलोमीटर, 11 किलोमीटर, 5 किलोमीटर या प्रकारे त्या स्पर्धा घेण्यात आल्या आणि चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद पण मिळाला. असाच आयोजकांना पुढच्या वर्षासाठी परत आम्ही शुभेच्छा देतो आणि ही गोंदिया शहरासाठी आणि पूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे की इतक्या 17 राज्यातून इथं स्पर्धक आले आणि आयोजकांनी ही स्पर्धा यशस्वी करून पण दाखवली. महाराष्ट्रातील पोलिसांना सरकारचा धाक नसल्यामुळे असंवेदनशील झाले आहेत असं अंबादास दानवे म्हणाले. अंबादास दानवे बदलापूर प्रकरणावर बोलताना म्हणाले, आज महाराष्ट्रातील पोलिसांना सरकारचा धाक नसल्यामुळे बेपर्वा असंवेदनशील झाले आहेत. पोलिसांना घटना कळत नाही, कोणतीही घटना झाली हेच समजत नाही. संवेदनशीलता हरवल्यामुळे आजच्या असंतोषाला सामोरे जावे लागत आहे. ज्या महिला तपासात सत्यता समोर आणत आहेत अशा महिलांना धमक्या दिल्या जात असल्याची माहिती माझ्यापर्यंत आली आहे असं अंबादास दानवे यांनी सांगितले. काय सांगाल, बदलापूर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी 12 तासाचा वेळ लागला, कसं बघताय आकडा? या महाराष्ट्रातील पोलीस सरकारचा धाक नसल्यामुळं बेपर्वाई वृत्तीचे झालेले आहेत, असंवेदनशील झालेले आहेत. त्यांना घटना कळत नाही की कोणती घटना झालेली आहे, त्याच्यावर कशा पद्धतीने रिॲक्ट व्हावं आणि मग संवेदनशीलता हरवली असल्यामुळं आज आपल्याला या असंतोषाला सामोरं जावं लागतं. काही महिलांना सुद्धा याबाबत धमकी देण्यात आलेली आहे. मग दिल्या जातात ज्या महिला तपासकामी सत्यकथन करतायत, सत्य तपासात सत्यता समोर आणतात, अशा महिलांना तुमच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल अशा प्रकारच्या धमकी येतात. कार्यक्रमाचं आमंत्रण सगळ्यांना दिलेलं आहे, त्यांनी ते स्वीकारलं की नाही त्याचा प्रश्न आहे.
असं अनिल पाटील म्हणाले. अनिल पाटील लखपती दिदी कार्यक्रमावर बोलताना म्हणाले, आज प्रचंड महिला भगिनींचा जनसमुदाय मोठ्या प्रमाणावर येताना आम्हाला दिसत आहे. महिलांमध्ये उत्साह आहे. तसंच दानवे आंदोलनावर अनिल पाटील म्हणाले, अंबादास दानवेंना फक्त आता विरोध म्हणून आंदोलन करण्याची आवश्यकता वाटते. ज्या विषयावर आंदोलन करत आहेत त्यावर कारवाई झाली आहे. ते फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी आंदोलन करत आहेत. तसंच एकनाथ खडसेंवर अनिल पाटील म्हणाले, आमंत्रण सगळ्यांना दिलेलं आहे. त्यांनी ते स्वीकारलं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. आमंत्रणाची यादी मी स्वतः वाचलेली आहे. नरेंद्र मोदी येत आहे जळगावमध्ये. प्रचंड आज महिला भगिनींचा जनसमुदाय जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आम्हाला येताना दिसतोय. साधारण 1.5 लाखापर्यंत ही संख्या असू शकते. महिलांमध्ये उत्साह, आनंदाच्या भरात त्या ज्या ठिकाणी पार्किंग असेल त्या ठिकाणून पार्किंगहून जवळजवळ 3-4 किलोमीटर पायी येत आहे. दादा, या ठिकाणी नरेंद्र मोदी छत्रपती संभाजीनगरहून ज्या ठिकाणी येत आहेत त्या ठिकाणी अंबादास दानवे यांचं विरोध प्रदर्शन सुरू आहे. ते नरेंद्र मोदींना विरोध करणार आहेत. ज्या महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत त्या संदर्भात ते आंदोलन करतात. कोण आंदोलन? अंबादास दानवे. ते अंबादास दानवेंना आता केवळ फक्त विरोधाला विरोध म्हणून करण्याची त्यांना आता आवश्यकता वाटते. ज्या पद्धतीने राज्य सरकारने मागच्या ज्या गोष्टी करता ते आंदोलन करतायत त्याच्याविषयी कारवाई झालेली आहे. ते आता केवळ फक्त राजकीय पोळी भासण्याकरताच त्यांचा विरोध असणार आहे. पाटील साहेब, खडसेंना निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये. आमदारांना निमंत्रण देणं हे खरं तर आवश्यक असतं सगळ्या ठिकाणी. नाही, आमंत्रण हे सगळ्यांना दिलं गेलेलं आहे. त्यांनी ते स्वीकारावं की नाही स्वीकारावं हा त्या आमदारांचा प्रश्न आहे. प्रोटोकॉल म्हणून सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे. मी निमंत्रणाची यादी स्वतः वाचलेली आहे. आता ते म्हटलं की निमंत्रण नसल्यामुळे मी कार्यक्रमाला येणार. ते आता ते सोयीनुसार असणार आहे त्यांचं निमंत्रणाचं, पण त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. बांगलादेशांमध्ये हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ अमरावतीत विराट हिंदू मोर्चाचे आयोजन. बांगलादेशामध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज पीडित हिंदूंच्या समनार्थ अमरावती शहरात सकल हिंदू समाजाचा विराट हिंदू मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यापारी स्वतः आपली दुकाने बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले होते. या विराट मोर्चात भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि विविध हिंदू संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह हजारो अमरावतीकरांनी रस्त्यावर उतरत निषेध व्यक्त केला आहे. या मोर्चाला नेहरू मैदानावरून सुरुवात झाली असून इरविन चौकात जाहीर सभा झाल्यावर या मोर्चाचे समारोप होणार आहे. या मोर्चामध्ये खासदार डॉक्टर अनिल बोंडे देखील सहभागी झाले होते. सकल हिंदू समाजाचा हा मोर्चा बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार झाले त्याच्या निषेधार्थ होता. हा मोर्चा बांगलादेशाच्या हिंदूंच्या पाठीशी राहण्याचा होता. मोदीजींनी युनूसला पत्र लिहिलं, हिंदूंवर अन्याय केला जाणार व्हायला नको, त्याचं समर्थन करण्यासाठी होता. आता हिंदू अन्याय सहन करणार नाही हे सांगण्यासाठी होता. हिंदूंची एकजूट दाखवण्याकरता. खुशखबर, खुशखबर, खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. केंद्रीय मंत्री रवनीत सिंग यांनी नांदेड येथील श्री सचखंड हजूर साहिब गुरुद्वारा येथे घेतले दर्शन. केंद्रीय रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंग यांचे आज सकाळी नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी रेल्वे विभागीय व्यवस्थापक नितीश सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी नांदेड येथील श्री सचखंड हजूर साहिब गुरुद्वारा येथे दर्शन घेतले. माताजी
बाळापूर फागणे येथील पुलावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर मोटरसायकलचा चक्काचूर. धुळे तालुक्यातील बाळापूर व फागणे गावलगत असलेल्या कोती नाला पूल व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर आज मोटरसायकल व अज्ञात वाहतूक वाहनाचा भीषण अपघात झालाय. या अपघातात मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू झालाय तर मोटरसायकल वाहनाचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झालाय. या अपघातामुळे या ठिकाणी वाहनांची मोठी कोंडी निर्माण होत होती. शिवाजी नारायण राजपूत, अंदाजे वय 50, राहणारा सावदा, जळगाव जिल्ह्याचा अपघातात मृत्यू झालेला इस्मानाचं नाव आहे. सदर शिवाजी राजपूत हे सावदा गावातील पोलीस पाटील असल्याची माहिती उपस्थित नागरिकांनी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील या कोतीनाला पुलावर हा भीषण अपघात झाला. त्यावेळेस जोरदार पाऊस पडत होता. त्यामुळे कोणत्या वाहनाने सदर या मोटरसायकलला धडक दिली ही माहिती उशिरापर्यंत कळू शकली नाही. अपघात होऊन या ठिकाणी संबंधित प्रशासनाला संपर्क साधण्यात आला, मात्र तासभरापासून कोणीही न आल्याने शेवटी गावकऱ्यांनी मदत कार्य करत हा मृतदेह गावातील रुग्णवाहिकेत टाकून सार्वजनिक रुग्णालयात हटवण्यात आला, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. बाळापूर फागणे नॅशनल हायवे क्रमांक 6 या ठिकाणी मोठ्या पुलावर, 2 गावांना जोडणाऱ्या मोठ्या पुलावर आज सकाळी मोठ्या प्रमाणावर एक मोठा ॲक्सिडेंट झाला. त्या ॲक्सिडेंटमध्ये खड्ड्याअभावी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन देखील त्यांनी कोणत्याही प्रकारे कार्यवाही केलेली नाही. इथे मोठे मोठे खड्डे झालेले आहेत आणि त्या खड्ड्याअभावी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या ठिकाणी अनेक वेळा निवेदन देखील त्यांनी काम केले नाही आणि त्यामुळे अनेक लोकांचे इथं जीव गेलेला आहे. आणि असे किती जीव आणखी सार्वजनिक बांधकाम विभाग बघणार आहे हे आम्हाला कळत नाहीये. अनेक वेळा निवेदन देऊन देखील त्यांनी काम केलेलं नाही. असंच जर चालू राहिलं तर किती अनेक जीव या ठिकाणी जातील आणि यापुढे जर असं काही घटना झाल्या आणि कामाची जर दुरुस्ती झाली नाही तर आम्ही दोघं गावा मिळून मोठ्या प्रमाणावर आंदोलन करू आणि नॅशनल क्रमांक 6 हा पूर्णपणे बंद करू, ही आमची घोषणा आहे. यावेळी खुश खबर, खुश खबर, खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. APMC मार्केटमध्ये लसणाची आवक घटल्याने दरात वाढ. यावर्षी लसूण उत्पादक कमी झाल्याने नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसणाची आवक घटली आहे. सध्या लसणाचे दर 15 दिवसात 50 रुपयांनी वाढले आहेत. यात होलसेलमध्ये एकूण 220 रुपये किलोपासून असून चांगल्या गुणवत्तेचा लसूण 350 रुपये किलोने विकला जात आहे. सध्या मार्केटमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचलमधून लसूण येत आहे. हिमाचलचा लसूण चांगल्या असल्याने त्याची जास्त प्रमाणात विक्री होत आहे. सध्या APMC मार्केटमध्ये रोज 1500 गुणी लसणाची आवक होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. अजून डिसेंबर पर्यंत असं राहणार. यावेळी लसणाचे उत्पादन कमी आहे त्याच्यामुळे भाव जास्त आहे, पण डिसेंबर पर्यंत आपल्याला ते सहन करावंच लागेल. आता MP, राजस्थान आणि थोडाफार हिमाचलच्या बी येतो. जे एकदम मोठा चायना सारखा दिसतो ना ते हिमाचलच्या लसूण आहे. ते हिमाचलची क्वालिटी यावेळी चांगली आहे. परदेशातून लसण बॉम्बे पोर्टवर उतरते पण जास्त दिल्ली, पंजाबला जाते डायरेक्ट इकडनं. नाही, इकडचे कोण मुंबईचे कोणी व्यापारीने मागवला नाही. लास्ट समजा 15 दिवसात रेस 50 रुपये किलोला वाढलेले आहे. आता जे 100 रुपये विकते ते पहिला 60-70 विकत होता आणि आता जे 250 ते 280 ते 210-15 विकत होता. आवक एव्हरेज 1500 कट्टे आहे. आवकच कमी आहे मेन. दीक्षित शाह.
भुयारी गटारीच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे लाखो लिटर शुद्ध पिण्याचे पाणी वाया, सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन। धुळे शहरातील जुना आग्रा रोड येथे गेल्या अनेक दिवसापासून SSVPS महाविद्यालय समोर भूमिगत गटारीचे काम सुरू आहे आणि याच मार्गावरून हजारो नागरिक ये-जा करीत असतात। यामध्ये शाळकरी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे। मात्र गेल्या वर्षभरापासून भूमिगत गटारीचे काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या रहदारीचा सामना विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो। अशातच या ठिकाणी पुलागत गटारीचे काम सुरू असतानाच धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला गळती लागली आहे आणि या ठिकाणाहून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे। हे शुद्ध पाणी वाया जात आहे, मात्र याकडे मनपा प्रशासनाचे अक्षम दुर्लक्ष असल्याचे चित्र बघायला मिळते। त्यामुळे आज सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांनी या वाया जाणाऱ्या पाण्याच्या ठिकाणी अंघोळ करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय। हे भुयारी गटाराचं काम चालू आहे गेल्या अनेक दिवसापासून। हे भुयारी गटारामध्ये इतकं लाखो लिटर पाणी वाया जात आहे। हे निकृष्ट दर्जाचं काम आहे, याची CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि जन आंदोलन करू। महापालिकेकडे लक्ष देत नाही म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी जाहीर धिक्कार व्यक्त करतो। हे आंदोलन करून मी त्यांचा धिक्कार व्यक्त करतो। म्हणून डॉक्टर चौकीची भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे, शिवाय त्यांना CBI मार्फत चौकशी केली पाहिजे आणि शिबिरचे जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। पॉलिग्राफी टेस्ट करायला पाहिजे का ठेकेदारांची पॉलिग्राफी टेस्ट केली पाहिजे, जेणेकरून आम्हाला करण्याला न्याय मिळेल। हा भ्रष्टाचार रोखला गेला पाहिजे म्हणून आमचं आंदोलन राजकीय नव्हतं, विकृतीच्या विरोधात आणि भाजपचं आंदोलन विकृतीच्या बाजूने होतं, असं आदित्य ठाकरे म्हणाले। आदित्य ठाकरे आंदोलनावर बोलताना म्हणाले, आमचं आंदोलन राजकीय नव्हतं, विकृतीच्या विरोधात होतं, तर भाजपचं आंदोलन विकृतीच्या बाजूने होतं। तसंच शीट शेअरिंग ते म्हणाले, शीट शेअरिंग झाल्यावरच चर्चा होईल। मोदी दौऱ्यावर लखपती दिदी कार्यक्रम होतोय, अजून पाहिलं नाही। तसंच जिजामाता उद्यानवर आदित्य ठाकरे म्हणाले, आमच्या काळात सभागृह झालं, पेंग्विन आल्याने उत्पन्न वाढलं, चित्त्यांची तुलना करा, असं तेही बोलले। तसंच महानगरपालिकेवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, 2 वर्षात 2 लाख कोटी तूट, अनेक घोटाळे, रस्त्यांची कामं दिसत नाहीत। तसंच वरळी भाजप दहीहंडी ते म्हणाले, इलेक्टोरल बॉन्डमधून कमावलं, जांभोरी मैदानाची वाट लावली। तसंच भाजप अफजल खानासारखे उद्योग आणण्याचं काम करते, कर न वाढवतं सरप्लास करताय। तसंच महाराष्ट्रात 288 जागावर असंच होईल। वरळी आणि अमेरिकेची चर्चा चालू आहे। 6 दिवस FIR का नाही? बदलापूर प्रकरणात शाळा कोणाची? 300 लोकांवर गुन्हे आणि मोलेस्केटरवर नाही, असंही ते म्हणाले। बघूयात ते यावेळी काय म्हणाले। पहिला सण गोविंदाचा येतोय, तुमच्या वरळीतल्या जांभोरी मैदानामध्ये भाजपनं पुन्हा एकदा दहीहंडी उत्सव ठेवलेला आहे, कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न नाही काय एवढे पैसे इलेक्टोरल बॉन्ड मधून कमवलेत, कुठेतरी खर्च केला पाहिजे, तर आनंद आहे, ते लोकांच्या मध्ये तरी जातो तो पैसा। पण एकच आहे, आपण पाहिलं असेल गेल्या 2 वर्षात त्याच्या आधी जे आम्ही जांभोरी मैदान नीट करून घेतलेलं, मग स्प्रिंकलिंग मशीन असतील, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, क्रिकेटचं पिच असेल, वयस्करांना बसायला सिनियर सिटीजन कट्टा असेल, ह्या सगळ्याला पूर्णपणे वाट लावण्याची हे कार्यक्रम भाजपने गेल्या 2 वर्षात घेतलेत। स्थानिकांना खूप याच्यात त्रास झालेला आहे। आता आम्ही काही बोलू इच्छित नाही, पण स्थानिकांना माहिती आहे हा पूर्ण त्रास जो होत आहे तो कोणामुळे होत आहे आणि तो आम्ही सरकारानंतर त्याचं नक्कीच दखल घेऊ। अफजल खानाचा देखावा जो आहे तो त्या ठिकाणी विशेष आकर्षण ठेवलेला आहे। जांभोरी मैदानामध्ये दहीहंडीचं आयोजन करण्यात म्हणजे भाजपबद्दलच बोलतात, जे अफजल खानासारखे चालून येतात महाराष्ट्रावर त्यांच्याबद्दलच ते बोलत आहेत। पंतप्रधानांची जेव्हा BKCला सभा झाली होती तेव्हा ते म्हटले होते FD ज्या आहेत त्या साठवून ठेवायच्या नसतात, तर त्या विकासाच्या नाही। बघा काय आहे ना की आज देशाची आर्थिक परिस्थिती काय बघा, डॉक्टर मनमोहन सिंग साहेब असताना काय होती आणि आज काय होती, तर कुठचं इकॉनॉमिक्स पाळायचं तुम्ही। आणि महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल जे आमचा कार्यकाळ होता, उद्योग येत होते, सामाजिक काही गडबड झाली नव्हती आणि अर्थचक्र कोविडच्या काळी बंद पडलं असताना देखील मॅग्नेटिक महाराष्ट्रासारखे कार्यक्रम घेऊन आम्ही इन्व्हेस्टमेंट आणत होतो। आज आपण पाहतोय एक तर गुंतवणूक येत नाहीये, जी गुंतवणूक आहे त्याच्यावर धाडी टाकले जात आहेत, त्यांना पळवलं जात आहे आणि मग
फायनान्शियल मॉडेल मुंबईला आम्ही सरप्लसमध्ये आणलं आणि ते सरप्लस आमच्या महापालिकेच्या कामगारांसाठी असेल, BSC साठी असेल, मुंबईकरांसाठी टॅक्स न वाढवता केलं. ह्याच उलट जर आपण पाहिलं असेल तर भाजपचेच जे लोक आहेत जे भाजपच्या अर्थसंकल्पावर बोलतात किंवा आत्ताच्या ह्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर बोलतात त्याची तुलना करा. तर मला वाटतं हा चुकीचा कॉन्सेप्ट आहे की फिक्स्ड डिपॉझिट असणं चुकीचं आहे. त्याच्यात देशाची हालत काय झाली, PSU विकायला निघालेले आहेत आणि मग एकाच उद्योगपती मित्राच्या घशात सगळं घालायचं, हे काही ही आर्थिक प्लॅनिंग होऊ शकत नाही. आदित्य, तुमचे काका म्हणजे मनसेचे अध्यक्ष 5 दिवस विदर्भ दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी त्यांच्याच मित्रांना अनेक योजनांवरनं, लाडकी बहीण योजना असेल किंवा जे स्टायपंड दिलं जात आहे त्याच्यावरून चिमटे काढलेले, लोकांना हाताला काम द्या, पैसे देणं हा काही पर्याय नाही असं ते म्हणतात. मला वाटतं अरविंद काका पण तेच बोलतात विदर्भात जाऊन. त्यांचं म्हणणं आहे की 2 महिने आतापर्यंत लाडकी बहीणचे पैसे येतील, पुढच्या महिन्यात तुम्हाला पैसेच येणार नाहीत. आता मी काही त्यांच्यावर बोलतो. देशात लाखो बेरोजगार आहेत, त्यांना लखपती करण्याची गरज आहे असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी लाखो बेरोजगारांवर बोलताना म्हणाले, देशात लाखो बेरोजगार आहेत, त्यांना लखपती करण्याची गरज आहे. तसंच मोदींच्या जळगाव दौऱ्यावर मोदी भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी जळगावला आलेत. तिथे 15 दिवसात 4 अत्याचार झाले. महिलांच्या सुरक्षेवर त्यांनी अजून एकही शब्द काढला नाही. महाविकास आघाडी बैठकवर जागा वाटण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक झाली. मुंबईच्या मराठी सर्वस्वाला तोडण्याचे कारस्थान सुरू आहे. त्याला शहा देण्याची मुंबई आमच्या ताब्यात असण्याची गरज आहे. तसंच शिंदे गटावर ते म्हणाले, शिंदे गटाची हंडी लटकत आहे, त्यांच्या थराची कोसळण्यास सुरुवात झाली आहे. राज ठाकरेंवर बोलताना संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे नेहमी महाराष्ट्राचे दुश्मन मोदी शाह यांच्यासोबत राहिले आहेत. त्यांची भूमिका अजून स्पष्ट नाही. सरकारच्या खर्चावर बोलताना ते म्हणाले, सरकारकडे जनतेसाठी पैसे नाहीत, पण राजकीय उधळपट्टीसाठी भरपूर पैसे आहेत. मनोज जरांगेवर बोलताना ते म्हणाले, मनोज जरांगे त्यांच्या राजकीय भूमिकेवर माहिती नाही, पाहू काय समोर येत आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले. ये जनता का पैसा है, लखपति दीदी का पैसा जनता का है. अब प्रधानमंत्री आ रहे हैं, बात ऐसी है, महाराष्ट्र में एक आंदोलन चल रहा है महिलाओं की सुरक्षा के लिए. ये जो सब हमारी बहनें हैं, दीदी, उनकी सुरक्षा के लिए, उस बारे में तो प्रधानमंत्री ने अब तक एक लफ्ज़ अपने मुंह से नहीं निकाला, काढ़ला नहीं. तो अभी लखपति दीदी बनाएंगे. जहाँ जळगाव में आ रहे हैं प्रधानमंत्री जी, वहाँ 15 दिन में 4 महिलाओं के ऊपर अत्याचार हुए. 2 बच्ची है, एक दिव्यांग है. कोई जाकर बताइए प्रधानमंत्री जी को. अगर वहाँ मुख्यमंत्री और डिप्यूटी CM हो गए, गृह मंत्री, तो बताइए इसी जळगाव में 15 दिन में 4 नाबालिग लड़कियों के ऊपर अत्याचार हुआ है. प्रधानमंत्री जी, आप किसको लखपति बनाने जा रहे हो? पहले हमें हमारी दीदियों को सुरक्षा दीजिए. उस बारे में पूरे देश में बात नहीं हो रही है. बस प्रधानमंत्री आएंगे, अब दूसरी जगह पर जाएंगे, घूमते रहेंगे और हमारी दीदी न्याय के लिए घूमते रहेंगे, इस पुलिस स्टेशन से उस पुलिस स्टेशन. पुलिस स्टेशन वाले उनकी FIR नहीं लेंगे, फिर जनता आंदोलन करेंगी, फिर कोई कोर्ट में जाएगा और आंदोलन के ऊपर बंदी लगाएंगे. ये चल रहा है हमारे देश में. बोलिए. बीजेपी का ये कहना है कि महाविकास आघाड़ी जो है उसमें कहीं ना कहीं फूट और दरार पैदा होगी, क्योंकि CM के पद को लेकर तीनों पार्टियां जो है अपनी ओर से उम्मीदवार जारी कर रही है. देखिए, वो आपने सोचा, सही में महाविकास आघाड़ी वो अपनी बात, अपनी पार्टी, अपना गठबंधन टूटा फूटा, हाँ, मोड़ तोड़ तांबा पित्तल, वो गठबंधन उनका जो है ना, मोड़ तोड़ तांबा पित्तल, उनके बारे में सोचिए. महाविकास आघाड़ी के गठबंधन में किसी भी पद को लेकर कोई मतभेद, कोई दरार नहीं है. कल हमारे एक पहली बैठक हो गई सीट शेयरिंग के ऊपर, जहां मुंबई की सीटों के बारे में हमने तीनों पार्टियों ने चर्चा की और लगभग सहमति से 99% सीटों पर हमारी सहमति हो गई है. मुंबई की लिस्ट में कहूँगा, मुंबई की सीट से
तो ये महायुति वाले को बोले आप आपकी बात करिए, हमारी बात मत करिए। ना मुख्यमंत्री पद के ऊपर हमारे यहाँ कोई मतभेद है, ना और किसी पद के ऊपर, ना सीट शेयरिंग के ऊपर। क्या कुछ आंकड़े डिसाइड हुए हैं? कल की हो जाएंगे, सब ठीक ठाक हो जाएगा। महाविकास आघाडी सरकार बना रही है, बस। मुंबईत 30 ते 22 जागा मिळणार असं ठाकरेंना मोठा म्हणून त्याच्याकडे बघितलं। बघा, कोण काय आमचे सहकारी सांगतायत त्याच्याविषयी मी आता काहीच बोलणार नाही। काल आमची एक नक्कीच महाविकास आघाडीची मुंबई संदर्भात जागा वाटपासंदर्भात 3 प्रमुख पक्षांची बैठक नक्की काल पार पडली। 3ही पक्षाचे प्रमुख तिथे उपस्थित होते आणि अगदी सुरळीत चर्चा झाली आणि जवळजवळ 99% जागांवरती आमची सहमती झाली। मुंबई हा एक मोठा प्रदेश आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे, इथे कायम शिवसेनेचं आणि मराठी माणसाचं वर्चस्व राहिलेलं आहे। त्याच्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक जागा वाटप होईल, कारण ही मुंबई तोडण्याची, लसके तोडण्याचे, लुटण्याचे जे कारस्थान दिल्लीतून सुरू आहे त्याला शह देण्यासाठी मुंबई पुन्हा एकदा आमच्या ताब्यात असणं सगळ्यांच्या गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनंच हे जागा वाटप आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून करतो आहोत आणि महाविकास आघाडी म्हणूनच ही लढाई होईल। त्याच्यामुळे कोणाला जर काय पोटामध्ये दुखत असेल त्यांनी त्याच्या दुखण्यावरती औषध घ्यावं। विदर्भात काँग्रेसची ताकद मजबूत आहे, त्यामुळे विदर्भात काँग्रेसला जास्त सीटा देऊ शकतात, मुंबईमध्ये काही प्रमाणात देऊ शकतात का, तर त्यांचं वर्चस्व जास्त असं कोण सांगताय? असं एक मागे देखील करून आला होता। नाही, येऊ द्या। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत समतोल पद्धतीनं जागा वाटप होईल आणि ते बंद दाराआडच होईल। त्या संदर्भात कोणीही बाहेर येऊन काही सांगणार नाही आणि मीही सांगणार नाही। काल मुंबईचा विषय जवळजवळ संपत आलेला आहे आणि आता 27 तारखेपासून उर्वरित महाराष्ट्राची चर्चा सुरू होईल। शिंदेच्या नेतृत्वात हंडी फोडणार असे मातृश्रीच्या बाहेर बॅनर लावण्यात आलेले आहेत शिंदे गटाकडून। हो, त्यांची हंडी फुटणारच आहे, ते लटकणार आहेत वर। हंडी फोडता फोडता शेवटच्या थराला काय त्यांना जाता येणार नाही, त्याच्यामुळे ते असे असतात ना लटकत आणि मग खाली पडतात, त्यांचा थर कोसळायला सुरुवात झालेली आहे आणि हे हंडीवाले वर लटकणार आहेत, पहा तुम्ही। सर, महाराष्ट्र की हालत मणिपुर की तरह हो रही है, राज ठाकरे एक नंबर दिखा रहे हैं और आपकी सरकार का सवाल उठा रहे हैं। क्या सर, महाराष्ट्र की जो हालत है मणिपुर की तरह ही हो गई। ऐसा कौन बोल रहा है? राज ठाकरे जो बात कर रहे हैं कि आपकी सरकार के टाइम पे भी इस चीज को जळगाव